साहिल उर्फ मुन्ना पोळेकर यानं मामाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळची गेम केल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या होत्या आणि हेच कारण समोर येत मुन्ना हाच या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे असंच भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र याचं कारण हे वेगळंच होतं। वर्चस्वातून हा वाद विकोपाला गेला होता आणि त्यातूनच शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती। तसंच या हत्या प्रकरणात ज्यावेळी गणेश माळणेचं नाव वरती येऊ लागलं त्यावेळी अनेकांना हाच प्रश्न पडला होता की नेमकं गणेश माळणेनं शरद मोहोळची हत्या का केली। तर शरद मोहोळची हत्या ही गणेश माळणेच्या ड्रायव्हरला मारहाणीचं देखील निमित्त ठरलंय। शरद मोहोळ खून प्रकरणाला आणखीही बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत। यामध्ये हिंजवडी परिसरातील एका टेंडरवरून मोहोळ आणि शेलार यांच्यात वाद झाला होता। शिवाय मोहोळ खून प्रकरणातील आणखी एक आरोपी नामदेव कानगुडे याच्या मनात देखील शरद मोहोळ विषयी राग होता। मुळशीतील वेगरे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मदतीसाठी नामदेव कानगुडे शरद मोहोळकडे गेला होता। त्यावेळी शरद मोहोळनं अपमान करून त्याला हकलवून दिलं होतं। अपमानित झालेला नामदेव कानगुडे नंतर गणेश माळणेकडे गेला होता। गणेश माळणे आणि विठ्ठल शेलार या दोघांनी त्याला निवडणुकीसाठी मदत केली होती। मात्र त्याच्या मनात शरद मोहोळविषयी असलेल्या रागाचा फायदा माळणे आणि शेलार यांनी उचलला। त्यातूनच पुढे शरद मोहोळच्या हत्येचा कट रचला गेला आणि तो पूर्णत्वातही आणला। गणेश माळणे याच्या ड्रायव्हरला मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी शरद मोहोळनं मारहाण केली होती। याचसाठी या मारहाणीचा बदला आपण घेऊ असं म्हणत गणेश माळणेनं शरद मोहोळची हत्या केली।